नमस्कार. वेलकम टू सॉन्ते फूड्स प्रेझेंट्स. मी सध्या काय करते? मी रुचा रोकडे. माझे 2 स्टार्टअप्स आहेत, सॉन्ते फूड्स आणि राईट. आणि ही आपली पॉडकास्ट सिरीज आहे ज्याच्यामध्ये आपण एक जर्नी एका बिझनेस स्टार्ट करताना स्टार्टअपची, त्याला लागणारा फॅमिलीचा सपोर्ट आणि अशा बऱ्याच गोष्टींवरती गप्पा मारणार आहोत. तर आज पहिला पॉडकास्ट करायचा होता, तर मी विचार करत होते की कसा करूया, कोणाबरोबर करूया. तर आपल्या लाईफमध्ये आपला फर्स्ट हिरो किंवा फर्स्ट टीचर जे असेल ती म्हणजे आपली आई. तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपले गेस्ट आहे माझी आई, डॉक्टर मेधा रोकडे. हाय. तर आपला हा पॉडकास्ट असता फर्स्ट एपिसोड असणार आहे की फॅमिलीचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे. कारण स्टार्टअप जेव्हा तुम्ही सुरू करता तर जेवढी बिझनेस आयडिया इम्पॉर्टंट आहे तेवढाच इम्पॉर्टंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला असणं खूप आहे. आणि लकीली आय हॅव बीन ब्लेस्ड की मला खूपच छान घरून सपोर्ट होता, म्हणून हे मी दोन्ही स्टार्टअप सुरू करू शकते. तर मी आईला मला विचारायला आवडेल की जेव्हा मी पहिल्यांदा तुला म्हटलं की माझं MBA जस्ट ऑलमोस्ट होत आलं होतं आणि मी तेव्हा कोविड जस्ट हिट झाला होता, पण मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं. तर तेव्हा जेव्हा मी आई तुला सांगितलं की मी चॉकलेट्स हेल्दी म्हणजे रादर फूड हेल्दी करायचं, जंक फूडला हेल्दी करायचंय, ह्या बेसिसवरती, या आयडियावरती स्टार्टअप सुरू करायचं आहे, तर तेव्हा तुझ्या मनात पहिले काय आलं होतं? खरं सांगायचं तर थोडी भीती वाटली की इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, MBA केलंय आणि आता एक जो नेहमीचा एक पाथ फॉलो केला जातो किंवा एक्सपेक्टेड असतं, त्याच्यापेक्षा अगदी तू खूपच वेगळी ब्रांच किंवा वेगळी शाखा निवडलीस फूड सेक्टरमध्ये. आणि डोळ्यासमोर साधारण असं येत होतं की जे घरगुती चॉकलेट्स करतात तर त्या बेसिसवर लोक विचार करतील का. म्हणजे आपल्या मनात एक असं असतं ना की ऑन्टरप्रेन्युअरशिप म्हणजे एक मोठी फॅक्टरी मोठ्या स्केलवर, त्याच्याऐवजी टू बिगिन विथ छोट्या स्केलपासून आपण करणार आहोत. मग नक्की हिच्या मनात काय आहे, तर थोडीशी धाकधूक वाटत होती. पण मला जेवढं लक्षात आहे की जेव्हा मी आईला म्हणजे तुला पहिले सांगितलं की मला करायचंय, तर तू कधी असं जाणवू दिलं नाहीस की म्हणजे तू यू आर ऑलवेज सपोर्टिव्ह की तुला अच्छा मग आपण काय करता येईल, म्हणजे बाबांचंही कुठे आपल्याला रिसोर्सेस आहेत, काय करता येऊ शकतं याच्यावरती आपलं डिस्कशन होतं, पण कधी असं यू डिडंट लेट मी नो की असं. अगदी ते तर होतच. कारण एक गोष्ट होती की एखादी गोष्ट तू ठरवलीस किंवा मनात आणलीस तर काहीतरी विचार केल्याशिवाय तू उगीच काहीतरी बोलणार नाहीस की आज एक केलंय उद्या एक दुसरं. असं नाही, तू काहीतरी विचार केलायस, अभ्यास केलायस आणि मग तू बोलतेस. मग त्यावेळेला जर मी अविश्वास दाखवला असता किंवा असं दाखवलं असतं की मला थोडीशी या गोष्टीबद्दल भीती वाटतेय, तर मी तुझा कॉन्फिडन्स खाली आणला असता. आणि ते मला कधीही होऊ द्यायचं नव्हतं की तू ज्या बाबतीत कॉन्फिडंट आहेस किंवा जे क्षेत्र तू निवडतेस तर त्या बाबतीत तुला नक्की तू ते आजमावावंस आणि कॉन्फिडेंटली ते करावंस. ह्याच्यासाठी जितका काही सपोर्ट करता येईल किंवा कुठले कुठले मार्ग आपण चोखंदळू शकतो या दिशेने पुढे जाण्यासाठी, तर त्यासाठी प्रयत्न करावेत. की उगीच आपण अविश्वास दाखवला म्हणजे जरी मनात तो भाव आला तरी तो एक्झिबिट नाही केला मी किंवा तो पुढे तुझ्या त्यावेळेला अजिबात आणू दिला नाही. तर मग सॉन्ते फूड्स आता ऍक्च्युली आई बाबा दोघंही म्हणजे सॉन्ते फूड्स मध्ये पार्टनर्स पण आहेत. तर जेव्हा मी स्टार्ट केलं तर मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि त्याच्यानंतर MBA केलंय. सो प्रॅक्टिकली कन्फेक्शनरी प्रिपरेशन मध्ये माझं फोर्टे नव्हता, पण त्याला हेल्दी करणं जे होतं, म्हणजे मी आई डॉक्टर असल्यामुळे कायम असे पेशंट्स मी जिथे आपण कधी जातो संध्याकाळी आईच्याकडे, तर तेव्हा बघायचं की जशी मोठी होत गेली की त्या मुलांना डेफिशियन्सीज होत्या, आयर्नच्या डेफिशियन्सीज होत्या आणि बऱ्याच म्हणजे हेल्थ इश्यूज हे फूड मधून आलेत, हे बऱ्याचदा दिसतं. तर त्याबद्दल तू काय सांगशील की फूड आणि हेल्थ इश्यूज रिलेटेड? याविषयी नक्की बोलू शकेन मी की अगदी लहानपणी जे शुगर क्रेविंग आहे किंवा इंडल्जंट फूड्स आहेत, तर यापासून मुलांना दूर ठेवणं हे बऱ्यापैकी कठीण गोष्ट आहे. मग त्यातून निर्माण होणाऱ्या डेफिशियन्सीज म्हणजे
अगदी जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आहे, ज्यांना प्रॉपर आहार मिळत नाही, त्या वर्गातही या डेफिशियन्सीज जशा आहेत तशाच खूप श्रीमंत म्हणू शकतो किंवा ज्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत अशा घरातल्या मुलांमध्येही आहेत. कारण सगळं हवं ते मिळत असलं तरी त्यातलं काय राईटली चूज करायचं हे फारसं काही त्याच्यावरती मुलांवर कोणी कंट्रोल करत नाही. आणि मग त्याच्यामुळे ज्या गोष्टी त्यांना ज्या गोष्टी आवडतात, भले त्या हेल्दी पण नाही आहेत, त्या गोष्टींमुळे पुन्हा डेफिशियन्सी सिंड्रोम्स हे सगळे या गोष्टी बघितल्या मी पेशंट्समध्ये. आणि म्हणून मग मला असं वाटलं की चॉकलेट ही बेसिक गोष्ट आहे की अगदी लहानांपासून की ज्यांना दातही आलेले नाही आहेत, ते अगदी म्हणजे सॉफ्ट असल्यामुळे जे खाऊ शकतात लहान बाळ, तिथपासून ते अगदी म्हातारपण, जे दुसरं चाइल्डहुड आपण म्हणू शकतो, दुसरं बालपण, की जिथेही दात नसले तरी तुम्ही मऊ करून खाऊ शकता, ते म्हणजे चॉकलेट. मग ही अशी एक गोष्ट किंवा माध्यम असं जे आहे की ज्याच्या थ्रू आपण त्याला जर फॉर्टिफाय केलं किंवा त्याच्यात अशा काही गोष्टी, असे काही घटक जर त्याच्यात ऍड केले की ज्याच्यामुळे हे इंडल्जंट फूड पण हेल्दियर होईल, तर हा मला खूप छान मार्ग वाटला. त्यामुळे तू चॉकलेट निवडलंस याचा मला खूप आनंद झाला. आणि चॉकलेट म्हणजे आपलं स्टार्ट तर आपण करतो की सगळे पहिले कंप्लायन्सेस आहेत, आपण ते सगळे स्टार्ट करतो. पण त्याच्यानंतर बिझनेसमध्ये असं होतं ना की खूप बेसिक गोष्टी असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मी हाऊसहोल्ड मध्ये आहे की जिथे म्हणजे विमेनला म्हणजे रादर जास्त इम्पॉर्टन्स आहे मुलांपेक्षा, आपण उलट म्हणू शकतो. तर तिथे मी बघायचं की कधी कोणी फोन केला कोणत्याही गोष्टीसाठी की पहिले त्यांचं हे असायचं की हॅलो सर, मी सॉन्ते फूड्सचा फाउंडर, त्यांच्याशी बोलू शकते का सरांशी? तर मला ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला असं डायजेस्ट करणं, कारण तुम्ही मला तसं मोठं नाही केलं की ही गोष्ट मुलगी आहेस म्हणजे राईट फ्रॉम पेट्रोल भरायचंय, कुठे काही जायचंय बँकेत, तर तू इंडिपेंडेंटली कर. म्हणजे बाबा असू दे, आई असू दे, त्यांनी कधी असं हे तू नको करूस, हे तू मुलगी आहेस म्हणून असं कधी केलं नाहीये. पण बिझनेसमध्ये बिकॉज इट इज मेल डॉमिनेटेड हे खूप जाणवतं. आणि ते कधी कधी म्हणजे मला ते इनिशियली खूप फेस करायला, लोकांचे बिहेवियर जे असायचे हे खूप डिफिकल्ट जात होतं. तर तेव्हा तू तू असेल, बाबा असेल, तुम्ही खूप सपोर्ट केला. तर तू त्याबद्दल काय सांगशील की जसं आता तू बघतेस की मुलींना ऑल्दो सगळे म्हणतात की इक्वॅलिटी आहे, पण आपण बघतो थोड्या घरांमध्ये की आतून नसते ती इक्वॅलिटी. तर त्याबद्दल तू काय सांगशील? हा, तर मी ना आय वुड गो बॅक टू माय चाइल्डहुड. माझी आई तुझ्या याची डॉक्टर आहे. तर त्या काळात, आता ती 83-84 इयर्सची आहे, तर जेव्हा ती अगदी तिच्या यंग एजमध्ये प्रॅक्टिसिंग डॉक्टर होती, तर त्यावेळेला लोकांची दृष्टिकोनातून असं होतं की एक स्त्री किंवा एक बाई ही म्हणजे नर्स. आणि माझे वडील डॉक्टर आहेत, तर हां, डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर म्हणजे नर्स. बाई ही डॉक्टर आहे, ती प्रॅक्टिस करते, प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे, MBBS आहे. हा कन्सेप्ट तेव्हा खूप तेवढा लोकांना डायजेस्ट होणारा नव्हता. मग त्याला ती इतकी छान पद्धतीने हँडल करत होती. तर ते मी बघत आले की त्या काळातला ॲक्सेप्टन्सची ती लेव्हल होती. मग जेव्हा मी डॉक्टर झाले तेव्हा लोकांना बऱ्यापैकी म्हणजे अगदी कॉमन होतं की स्त्री ही डॉक्टर होऊ शकते. तर तसंच मला आता असं वाटतंय की एखादी बिझनेस वुमन किंवा एखादी कंपनी लीड करणारी किंवा स्वतःचं काहीतरी ऑन्टरप्रेन्योरशिप म्हणू शकतो की हे ओन करणारी एक स्ट्रॉंग लेडी, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी हे अजून कॉमन नाही आहेत. कितीतरी आपल्यासमोर उदाहरणं आहेत की जे आपले आदर्श आपण मानतो, पण हे कॉमन नाही अजून झालेलं. त्यामुळे जनरली बॉस हा जो असतो तो सर असा. त्यामुळे मग लोकांचे फोन आले तरी ते सर असंच ऍड्रेस करतात किंवा एखादं लेटर आलं तरी ते सर असं त्याचं ऍड्रेस केलेलं असतं. त्यामुळे मग जसं इव्हॉल्युशन, लोकांचं कल्चरल इव्हॉल्युशन किंवा ऍक्सेप्टन्स हे काळाप्रमाणे हळूहळू बदलत जातं. जसं माझ्या आईनी त्या काळात फेस केलं, त्या प्रपोर्शनमध्ये मला खूपच कमी फेस करावं लागलं.
आणि आता तुझ्या फील्डमध्ये तू अगदी नवीन आहेस, त्यामुळे हे या फील्डमधल्या इव्हॉल्युशनची आत्ता सुरुवात आहे असं मला वाटतं. हळूहळू लोकांचं ऍक्सेप्टन्स येईल की लेडी ऑन्टरप्रेन्युअर्स पण चिकार आहेत आणि त्या चांगला बिझनेस ग्रो करतात, चांगलं लीड करतात. तर हे हळूहळू होत जाणारी गोष्ट आहे. आणि म्हणजे वाईल आपलं आपण म्हणतो एक सोसायटल सपोर्ट जो हळूहळू येत चाललाय, पण बिझनेस चालू केल्यावरती मला वाटतं सगळ्यात जास्त तर आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट खूप लागतो. पण तेव्हा बऱ्याचदा असं बघितलं जातं की आपले थोडे कझिन्स असतात, डिस्टंट कोणी असतं, तर इनिशियली जेवढा सपोर्ट आपण अज्युम करतो त्यांच्याकडून की अरे हे तर असणारच आहे, किंवा फ्रेंड्स असतात की अरे हे तर आपले रोज आपण यांच्याशी बोलतो, तर हे ट्राय करतील आपलं प्रॉडक्ट, किंवा एकदम इनिशियल लेवलला, तर ते बऱ्याचदा सगळ्यांनाच ते मिळतं असं नाहीये. तर तू हा जो फॅमिलीचा सपोर्ट आहे, तर त्याबद्दल तुला काय तू ऑब्झर्व केलेस की तुला एवढे पेशन्स तू एवढे बघायचीस, वेगवेगळ्या लोकांना भेटायचीस, तर तुझं काय त्याच्याबद्दल तुझं काय ऑब्झर्वेशन आहे? मला असं वाटतं की अगदी खूप तुमचे जे जवळचे आणि तुमचे हितचिंतक जे असतात ते सुरुवातीला घेतात, एक एकदा तर घेतात, अगदी खूप जवळचे. त्याच्या नेक्स्ट बाहेरचं जे सर्कल असतं ते हेजिटंट असतात की कसं केलंय कोण, म्हणजे कसं केलंय कोण जाणे, ते पटकन तुमचं प्रॉडक्ट ट्राय करतील असं नाही. म्हणजे आपल्याला जे वाटत असतं की नाही हे तर नक्की घेतील, तर मला वाटतं की ते बऱ्याचदा ते तुमचे क्लायंट नसतात. तुमचे क्लायंट हे अननोन लोक असतात की ज्या लोकांनी तुमच्याबद्दल काही कल्पना मनात त्यांच्या गृहीतक नाही आहेत किंवा प्रेज्युडाइज नाही आहेत थोडक्यात तुमच्याबद्दल, तेच तुमचे क्लायंट्स असतात की जे म्हणतो आपण मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण आता ई कॉमर्समध्ये जातो, तर त्या लोकांना नवीन काय गोष्ट आली आहे मार्केटमध्ये आणि काय आपल्याला हेल्दी काय मिळतंय कोविड नंतर स्पेशली, की लोकांना जास्त हेल्दियर गोष्टी, हेल्दियर ऑप्शन्स हे शोधायला लागले आणि ते आपले क्लायंट्स असतात. हे जवळचे जे अगदी खूप असतात, आपण एक्सपेक्ट करतो पण फारसं त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेलच असं नाही. आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करून, त्या गृहीत धरून ई प्लॅटफॉर्मचा वापर आपण जर केला तर आपण वाईड स्प्रेड आपलं सगळीकडे प्रॉडक्ट जातं, आपल्या गोष्टी ची टेस्ट असेल आणि त्यातलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू असेल स्पेशली, ही लोकांपर्यंत पोचली की प्रत्यक्ष आपण म्हणतो ना की त्याची अनुभूती घेतली की वर्ड ऑफ माउथने आपोआप स्प्रेड होतं आणि मग ही लोक घ्यायला लागतात. इट इज द अदर वे राऊंड. म्हणजे बऱ्याचदा आपण एक्सपेक्ट करतो तसं नाही घडत ही गोष्ट खरी. खरं आहे, कारण इनिशियली स्टार्ट केल्यावरती बरेच म्हणजे स्टार्टअपला तुमचं रेकग्नाइज व्हायला प्रॉडक्ट आहे, छान आहे, याच्यामध्ये एवढं व्हॅल्यू आहे, हे थोडा वेळ जातो. पण आता रिसेंटली जे युट्यूबवरती टॉप 5 इंडियामधल्या चॉकलेट्समध्ये सिलेक्ट झाल्यावर इतकं छान वाटतं की राईट फ्रॉम जम्मू काश्मीर मधले एकदम म्हणजे बारामुल्ला वगैरे तिकडून ते ईस्टला पूर्ण आसाम मधून, साऊथ मधून, म्हणजे सगळीकडून जेव्हा सगळीकडे जातं की देर आर स्टेट्स की जिथे मी अजून पर्सनली व्हिजिटही नाही केलेलं, पण आपलं चॉकलेट तिथे जातं, तर याचा तो खूप आनंद वेगळा आहे की ट्राय करायला, म्हणजे लोकांना आवडतंय त्याचा. सो ते खरंय की आपण, पण ह्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं ना की बऱ्याचदा म्हणजे इनिशियली जेव्हा लॉन्च केल्यानंतर थोडं सेट व्हायला किंवा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती रेकग्नाइज व्हायला जेव्हा वेळ लागत होता, तर तेव्हा थोडंसं डिप्रेसिंग पण तुम्हाला वाटतं की आपण MBA केलंय, आपण ग्रॅज्युएशन म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलेलं आहे, मग आता आपण ते जे आपल्या डोक्यात असतं की आपण ह्या लेवलला असणार आहे, ते आपण तोपर्यंत आलेलो नसतो. स्टार्टअपमध्ये इमिजिएट ओव्हरनाईट सक्सेस नाहीये, म्हणजे इट टेक्स टाइम. तर ते जे डिप्रेशन आहे ना, मला वाटतं की ते मी आईला नक्की ऍड्रेस करायला सांगेन की इट इज नॉट एक्सप्रेस्ड, म्हणजे की तुम्ही सॅड आहात किंवा काय, पण आय हॅव सीन की जेव्हा मी थोडंसं स्लॅक करायला लागली, हे आई बाबांना दिसायचं, तर त्यांनी पुढे येऊन म्हणजे बाबांनी स्वतः ते डिस्ट्रीब्युटर्सकडे जाणं किंवा रिटेलर्सकडे जाणं जिथे प्लेस्ड आहे, तर मला ते आतूनच ती एनर्जी किंवा ते डिप्रेसिंग, ह्याच्यामुळे आय डिड नॉट डू इट फॉर मेनी मंथ्स मध्ये. पण तेव्हा आई बाबांचा सपोर्ट हा ट्रेमेंडस होता, म्हणजे राईट फ्रॉम इन्व्हेंटरी मॅनेजमेंट
सेल्स कसं काय आहे, मला बूस्ट करणं, हे खूप केलं त्याने. तर तू अशा वेळेला की ज्या मुलींना म्हणजे लकीली म्हणजे आपण अशा ह्याच्यामध्ये आहोत की जिथे मला सपोर्ट किंवा एक विमेनना सपोर्ट आहे, पण असे आहेत की ज्या खूप धडपडत आहेत, पण त्यांना आजूबाजूला त्यांच्या मैत्रिणी असतील, घरातल्या बायका असतील किंवा कोणी म्हणजे आई वडील असतील, ह्यांचा सपोर्ट नाही मिळत. तर अशा वेळेला तू काय सांगशील, म्हणजे तुला त्यांनी कसं ते डील केलं पाहिजे? मला असं वाटतं की कुठलीही असेल मुलगी मुलगा ज्यांना स्पेशली त्यांना स्टार्टअप करायचं आहे, तर त्यांनी सुरुवातीला स्टार्टअप करण्यापूर्वी पूर्ण विचार करून आपण काय करतोय ह्याचा पूर्ण विचार करायचा आणि एखादा निर्णय आपण विचारपूर्वक घेतला की त्यावर ठाम राहायचं. मग बाकीच्यांनी विश्वास दाखवू दे किंवा न दाखवू दे, आपण निर्णय घेण्यापूर्वी जितके आपण ठाम असतो ते आपण तसंच कंटिन्युअसली तेच पुढे ठेवायचं आणि त्याच्यावर कायम जर आपण राहिलो तर मग फारसा फरक पडत नाही आपल्याला. जरी आपल्याला कुणी नाही सपोर्ट केला तरी आपण अँसरेबल कुणाला आहोत का? आपण आपल्या मनाला अँसरेबल आहोत. आपण एखादं प्रॉडक्ट जर काढलंय तर हे खरंच किती व्हॅल्यू ऍड करू शकतं. तर हे जेव्हा आपली क्लॅरिटी आहे आपल्या मनाशी, तेव्हा मग फारसं आपल्याला अवघड नाही जात लोकांना एक्सप्लेन करताना. की एखादी गोष्ट तुमच्या मनाला ती पटलेली आहे, तुम्ही सहज समोरच्याला पटवून देऊ शकता. त्याला भले ती पटो किंवा न पटो, तुम्हाला ते कठीण नाही जाते. मग समाजातून जर ऍक्सेप्टन्स नाही मिळाला किंवा तुम्हाला पटकन तुमचा प्रॉडक्टचा सेल असेल किंवा रीच असेल ती तितकीशी नाही झाली, तरी एकच गोष्ट मला असं वाटतं सगळ्या मुलांनी थोडंसं पेशंटली थांबून, ही गोष्ट एका दिवसात घडणारी नाहीये. अगदी कुठलाही बिझनेस, अगदी आपण तर मी मेडिकल फील्डमधली किंवा माझे आधी आई बाबा असतील किंवा काका काकू आहे तुझे, मामा आहे मामी, सगळ्यांना पहिल्या दिवशी त्यांच्याकडे पेशंटचा ओघ नाही सुरू झाला. दे हॅड टू वेट. कारण लोकांना तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होणं याला काही काळ जावा लागतो. तर तसा तो वेळ हा दिला पाहिजे. तर घरातल्यांनी थोडंसं पेशंटली मुलांच्या मागे तगादा म्हणू शकतो की किती सेल झाला, किती पैसे पाहिजे, हे नाही, हळूहळू ऑर्गॅनिकली ग्रो होऊ दे. किंवा मग आपण आता ई कॉमर्स मीडियाचा वापर करून मार्केटिंग, तू तर स्वतः त्याच्यातली तज्ज्ञ आहेस, तर त्याचा योग्य प्रकारे वापर करून आपला बिझनेस कसा ग्रो होऊ शकतो. पण त्याच वेळेला मनामध्ये हे बॅकफूटवरती हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे की आपण हे पूर्ण प्रयत्न देतोय, पण त्याला जर अगदी दुर्दैवाने तितकं यश नाही मिळालं तर आपण शांतपणे थोडंसं पेशंटली थांबून एक चान्स दिला पाहिजे. म्हणजे कुठल्याही कन्क्लुजनला जम्प न करता. असं होतं बऱ्याचदा की इतर आपल्या बरोबरचे पियर्स असतात ते चांगले पगार मिळवायला लागलेले असतात, एक ठराविक इन्कम घरात येत असतो. मग पेरेंट्सना पण असं वाटायला लागतं की अरे माझं पण चाइल्ड एवढं हुशार आहे आणि बाकीच्यांना एक 50,000 लाखभर रुपये पगार आहे आणि ऍट टाइम्स महिन्याला 5,000 पण मिळत नाहीये. अगदी स्टार्टला तर म्हणजे असं होतं की अरे असं म्हणजे आपण योग्य करतोय का? मग असेही सल्ले यायला लागतात अगदी आपल्या जवळच्या लोकांकडून, जे चांगल्या इंटेन्शननीच सांगतात की साईड बाय साईड तू दुसरी कुठली तरी नोकरी करतेस का, किंवा मग तू हुशार आहेस तर तू एमपीएससी युपीएससी चालू करते का. मग हे होत राहील साईड बाय साईड चॉकलेट्स, कारण याला तितकं महत्वच दिलं जात नाही. पण फारसं त्याच्याकडे लक्ष न देतात जे तू कॅरी फॉरवर्ड केलंस की नाही हा माझा फुल टाइम हे करिअर आहे, म्हणजे मी काही असं हॉबी म्हणून हे करत नाहीये. तर हे पक्क डोक्यात ठेवून मुलांनी आपण काय करतोय त्याच्यावरती पूर्ण श्रद्धेने विश्वासाने ती गोष्ट जर करत राहिलो तर त्याला नक्की यश हे मिळतच. फक्त थोडा काळ हा तुम्हाला वेळ तो जावा लागतोच. आणि बाकीच्यांनी जरी किती तुम्हाला इम्पेशंट केलं तरी तुम्ही तो एक विश्वास मनात बाळगून ते पुढे कॅरी आउट करावं लागतं. कारण मग असं अगदी म्हणतो ना की एक ते गाणं आहे ना,
डुबी जब दिल की नैया सामने थे किनारे. किनारा तुमच्या समोर तुम्ही पोहोचतच असता आणि त्याच्या अलीकडेच तुम्ही ड्रॉप डाऊन होता. तर ते थोडंसं स्ट्रेच करायला पाहिजे की आणखी थोडा काळ. आणि दुसरं असं की अगदी ही जी तरुण मुलं आहेत तर वय लहान आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच गिव्ह इट अ चान्स. बघा तुम्ही थोडी वर्ष ट्राय करा. आता आमच्यासारख्या एजमध्ये आल्यावरती तुम्ही 50s नंतर जर ठरवलं तर बऱ्यापैकी थोडंसं डिफिकल्ट असतं, कारण जबाबदाऱ्या असतात, एस्पेशली इकॉनॉमिकल डिपेंडन्सी लोकांची म्हणजे मुलांची असेल किंवा आपल्या बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज असतात की जिथे तुम्हाला एक ठराविक रक्कम महिन्याला जनरेट करावीच लागते. त्या स्टेजला टोटली नवीन काहीतरी करणं आउट ऑफ झिरो हे थोडंसं कठीण आहे. पण अगदी म्हणजे तुझ्यासारखी किंवा तुझ्या बरोबरची जी सगळे यंग जनरेशन आहे तर त्यांनी नक्कीच ट्राय करायला हरकत नाही की जेव्हा इंडियामध्ये स्टार्टअप्सना एवढं प्रमोट केलं जातं, गव्हर्नमेंट एवढं सपोर्ट करतो तुम्हाला, तर त्यावेळेला आपणच ती संधी न घेणं हे मला थोडंसं वाटतं की ते चुकीचं ठरेल. ती संधी घेऊन तुम्ही ट्राय करा, एक 5 वर्ष तरी द्या त्याला. त्याच्यानंतर तुम्ही यू कॅन व्हेरी वेल कम बॅक टू द फ्लो. तुम्हाला कधीही नोकरीही मिळणार आहे, तुमच्याकडे चांगली डिग्री आहे, क्वालिफिकेशन आहे, तुम्ही कधीही ते करू शकता. पण या फेजमध्ये सुरुवातीला जर तुम्ही हे केलं, हा जो काळ आहे की जेव्हा तुमच्यावर फारशा जबाबदाऱ्या नाहीयेत, त्या काळामध्ये तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. खरं आहे, कारण जे मी म्हटलं की जो थोडासा डिप्रेसिंग पार्ट होता तर तो लिटरली तो पार्ट इट एंडेड विथ अस, म्हणजे सॉन्टी फूड्सचं चॉकलेट बिंग रेकग्नाइज्ड एज टॉप 5 चॉकलेट्स इन इंडिया. आणि त्याच्यानंतर जे लोकांना म्हणजे कसं होतं, एक त्या अश्युरन्स मिळाला त्या ब्लॉगरच्या, त्या युट्यूबरच्या, जे म्हणजे तो युट्यूबर खूपच फेमस आहे, तर त्याच्या त्या रेकग्निशनमुळे खूप लोकांना अश्युरन्स मिळाला. आणि आज तर म्हणजे इट्स अमेझिंग की सगळ्यांना इतके मला छान रिव्ह्यूज येतात की चॉकलेटची टेस्ट आवडतीये, जे व्हॅल्यू प्रपोजिशन आहे ते आवडतंय. त्यामुळे आई, जे तू म्हणतेस की तुम्ही पेशन्स ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर या एपिसोड मधला लास्ट क्वेश्चन तुला हा आहे की आपल्या म्हणजे तुझ्या फ्रेंड्स असतील, तुझ्या आजूबाजूला तू ज्यांच्याशी डील केलं, पेशंट्स असतील, तर तू बऱ्याचदा असं बघितलं असेल की मुलींमध्ये स्पेशली की खूप पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये, पण ते रेकग्नाइज होत नाही आणि म्हणजे ते कुठेतरी प्रोक्रॅस्टिनेशन कडे जातं की मी करीन किंवा ह्याच्याकडे जातं. आणि इतकं हाय पोटेन्शियल असतं की घरून तेव्हा सपोर्ट मिळालेला नसतो. तर अशा ह्यांना विमेनचा सपोर्ट त्यांच्या लाईफ मधला किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे रिलेशनशिप नवरा किंवा या बाकीच्या रिलेशनशिप्स पेक्षा विमेनचा किती सपोर्ट इम्पॉर्टंट आहे? अगदी खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपला एक जनरल असा समज असतो की पुरुष वर्ग हा बऱ्यापैकी बायकांना डॉमिनेट करतो घरातल्या. तर मला असं वाटतं की त्याच्याही पेक्षा पुरुषांचा आता आधीच्या जनरेशन्स पेक्षा आत्ताचं जनरेशन खूपच सपोर्टिव्ह आहे, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. पण बाईनी जर बाईला सपोर्ट केला तर त्याच्यासारखी सुंदर गोष्ट कुठलीच होऊ शकणार नाही. की तुमच्या घरातली आई असेल, तुमची बहीण असेल, एखाद्या मॅरिड असेल एखादी मुलगी, तर तिच्या घरातल्या सासूबाई असतील, तर स्त्री म्हणून त्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या कितीतरी शंका असतील किंवा त्रास असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स तिच्या आयुष्यात आहेत, ही स्त्री म्हणून ती जास्त जवळून जाणते, ओळखते. त्यामुळे या बायकांनी जर सपोर्ट केला की जनरली कसं होतं की हा तुझा बिझनेस आहे वगैरे ते ठीक आहे, पण मग या आधी घरातल्या जबाबदाऱ्या त्या पूर्ण कर आणि मग राहिलेल्या वेळामध्ये तू कर जे काही तुला करायचे. आणि त्याच्याबद्दल पोस्ट पण करतील की आम्ही कसं, आमची किती छान करतेय, आम्ही किती छान सपोर्ट करतोय. किंवा मग काहींच असं असतं की आम्ही काही केल्या नाहीत का नोकऱ्या, आम्हाला माहिती नाही का, ठीक आहे ना, हे कर आणि आम्ही घर सांभाळून केलंय. पण जसा काळ बदलतो तर तसा पूर्ण आउटलुक वेगळा झालेला असतो. की पूर्वी कसं तुम्ही थोडाफार इन्कम घरात आणला की एक तो जोड व्यवसाय किंवा जोड इन्कम हा एक असतो, पण प्रायमरीली तुम्ही कुटुंब चालवू शकाल एवढा एक प्रॉपर मोठा इन्कम किंवा इंडिपेंडेंट जसा एखादा मुलगा एक कुटुंब चालवतो
तर मला असं वाटतं की मुलींना तुम्ही पण एवढं तुम्ही छान शिकता, तुम्ही एक सीट एका युनिव्हर्सिटीतली जेव्हा तुम्ही ती घेता, तर एक मुलगा जर त्यांनी ती सीट घेतलेला असेल तर तो एक कुटुंब सांभाळू शकतो. तसंच तुम्ही जर त्या जागी आहात तर तुम्ही सबऑर्डिनेट किंवा बॅकफूटवर जाऊ नका. तुम्ही असंच समजा की मला हे कुटुंब जर चालवायचंय उत्तम प्रकारे, तर मला किती इन्कम माझा असला पाहिजे. म्हणजे घरच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष बिलकुलच करायचं नाही. तो दोघांनी हा करायचं. दोघांनीही करायचं नाही. हा पण बाईचा रोल हा असतो की घरातली जी आई असेल तर आई जनरली मुलीला म्हणेल हा तू कर ग, तुझं काय करायचं मी बघेन घर. पण मग जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा घरातली जी कोणी तिथली स्त्री जी कोणी असेल तर तिने पण हे समजून घेतलं पाहिजे की आज माझी सून आहे, ही जेव्हा बाहेर पडेल जगासमोर, भले आता ती छोटा व्यवसाय आहे तिचा, सुरुवात आहे आता तिची, पण तिला मोठं व्हायचं असेल तर तिला थोडंसं मानसिक शांतता, पीस ऑफ माइंड, किंवा तुम्हाला जर कुठल्याही नवीन प्रकल्प राबवायचे असतील किंवा एखादं आर्टिस्टिक कुठली गोष्ट नवीन आणायची असेल तर तुम्हाला मन तुमचं शांत, प्रसन्न, मोकळं हे असण्याची गरज आहे. त्याला जर मागे काहीतरी जबाबदाऱ्या असतील की अरे बापरे मला घरी जाऊन अमुक अमुक करायचंय, या जबाबदाऱ्या, तर ती फ्री माइंडनी नाही करू शकणार. तर त्याला आपण म्हणजे कुठल्या पद्धतीने सपोर्ट करू शकतो हे घरातल्या बाईंनी जर ठरवलं, भले तुम्ही डोमेस्टिक हेल्प घ्या किंवा कुठल्या पद्धतीने तिला तुम्ही फ्रीडम द्या तिच्या गोष्टी करण्यासाठी, या जबाबदाऱ्यांमध्ये तिला विशेष अडकवू नका. मग ती छान करेल अगदी. आणि पूर्ण विश्वास टाकला पाहिजे आपण आपल्या मुलींवर, सुनांवर, की त्या नक्की करतील आणि त्यामुळे अगदी छान यशस्वी आणि पॉझिटिव्ह आउटलुकनी काम करू शकते. म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर हे खूप इसेन्शियल आहे. म्हणजे तुम्ही, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही बिझनेस करा, नोकरी करा किंवा करू नका, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर, तुम्ही त्या कोणतं जे काही काम आहे, म्हणजे आपली आई घरामध्ये जेव्हा एखादी गोष्ट करते, तुम्ही जर त्या गोष्टीला डिग्निटी दिलीत तर इक्वली, म्हणजे ते जेंडर बेस नसलं पाहिजे. तुम्ही काय डिग्निटी कोणत्याही कामाला दिली पाहिजे. तर आजचा हा एपिसोड आपण इथे एंड करूया. आता आपण नेक्स्ट एपिसोड मध्येही असेच खूप इंटरेस्टिंग गप्पा मारणार आहोत ज्या आपल्याला, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की हे आईच्याही मनात आहे, आपल्याही मनात असतात त्या गोष्टी, पण आपण एक्सप्रेस करत नाही किंवा त्याबद्दल बोललं जात नाही. तर असेच आपण इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन परत नेक्स्ट एपिसोड मध्ये येऊया. आणि तोपर्यंत तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कॉमेंट्समध्ये लिहा. ज्यांनी सॉन्ते फूड्स अजून ट्राय नाही केलं ते नक्की जाऊन Amazon वरून ट्राय करा. म्हणजे आपण एक मराठी, म्हणजे आता आपण हे मराठीमध्येच पॉडकास्ट करतोय, तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या ब्रँड्सना किंवा आपल्या उद्योजकांनी जे मराठी चालू केले त्याला आपण तेवढं प्राधान्य देत नाही. वेराज आपण बाहेरचे दुसरे कोणते असतील, बाहेरचे विदेशातले असतील, त्यांना आपण लगेच ऍक्सेप्ट करतो. तर आपण प्रत्येकच, मला वाटतं कोणत्याही बिझनेसमध्ये जर तुम्हाला मराठी किंवा भारतीय उद्योजकाचं काही दिसलं तर एकदा ट्राय करून बघायला पाहिजे आपण कोणत्याही बाबतीमध्ये. म्हणजे एक त्यांनाही एक कुठेतरी स्फूर्ती मिळते नवीन गोष्टी करण्यासाठी. आणि मे बी आपल्याला ते यू मे लाईक इट मोर दॅन द रेग्युलर थिंग दॅट यू आर कन्झ्युमिंग ऑर युझिंग. तर नक्की ट्राय करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या टॉपिकवरती बोललं पाहिजे, तुम्हाला तुमच्या आईशी काय बोलावं असं वाटतं जे इथे ऍड्रेस करावं हे नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.